लाइव आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। मनराज प्रतिष्ठान द्वारा मां शीला क्लिनिक का द्वितीय वर्धापन दिवस समारोह कार्यक्रम संपन्न। मुंबई कुर्ला पश्चिम के ओसवाल जैन हॉल में आज मनराज प्रतिष्ठान द्वारा मां शीला क्लिनिक का द्वितीय वर्धापन दिवस समारोह कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में समाज सेवक डॉक्टर प्रकाश आमटे और डॉक्टर मंदाकिनी आमटे उपस्थित रहे। बता दें कि समाज सेवक डॉक्टर प्रकाश आमटे और डॉक्टर मंदाकिनी आमटे यही दंपत्ति हैं जिन्होंने 1973 में महाराष्ट्र गढ़चिरौली के हेमलकाशा गाँव से लोक बिरादरी प्रकल्प नामक सेवा की शुरुआत की, जिसमें महाराष्ट्र भर के लाखों पिछड़े लोगों को शिक्षा एवं स्वास्थ्य सुविधा आज भी दी जाती है, जिसके लिए इन्हें 2008 में रैमन मैगसेसे अवार्ड से भी सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में 200 से 250 बच्चों ने भी श्री आमटे के प्रेरणादायी जीवन का चित्रण करते हुए कई कार्यक्रम प्रस्तुत किए। इस कार्यक्रम में अमरजीत सिंह, अजय शुक्ला, वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली, सुधीर खाटू, भरत धाकतोड़े, वीरेंद्र दुबे, शशिकांत लोखंडे, मनोज दुबे, जितेंद्र गंगोटे सहित क्षेत्र के कई गणमान्य लोग मौजूद थे। कार्यक्रम के आयोजक मनराज प्रतिष्ठान से मनोज राजन नाथानी ने कार्यक्रम में आए हुए सभी गणमान्य लोगों और सैकड़ों की संख्या में आए बच्चों और सभी लोगों का धन्यवाद दिया। आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज से बात करते हुए समाज सेवक डॉक्टर प्रकाश आमटे और कार्यक्रम के आयोजक मनोज नाथानी ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की यह रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। इस वक्त मैं यहाँ पहुँचा हूँ कुर्ला के वेस्ट कच्ची हॉल में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। हमारे कैमरामैन दिखाए काफ़ी तादाद में लोग यहाँ पर उपस्थित हुए। आज बहुत ही शानदार कार्यक्रम रखा गया है। मां शीला क्लिनिक वर्धापन दिन 16 का आज यहाँ पे कार्यक्रम रखा गया है। डॉक्टर प्रकाश आमटे जी, डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे जी यहाँ पर आज कार्यक्रम रखा है। आयोजक है मनराज प्रतिष्ठान मनोज राजन नाथानी जी के माध्यम से काफ़ी अच्छा यहाँ पर कार्यक्रम रखा गया है। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे मेट्रो दिनांक चैनल के माध्यम से किसने क्या कुछ कहा। आइए हम ले चलते आपको। दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन हे बिलो पॉवर्टीवर म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि हे आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते। आज आम्ही इथे आलो नाशिकला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा गमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं। पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही, तेव्हा हे करणं गरजेचं आहे। नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकचं नाव आदिवासीचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं की जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही भाषा फरक नव्हता। खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायचे, वन्य प्राण्यांचे पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी कोणी झोपायचे, जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे ते चोऱ्या करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो। तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत चालू आहेत निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी। आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसतं पैशाच्या मागे असं होतं। पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले। त्यातले काही जण प्रेरणेतून वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते, ही पण एक सेवाच आहे। तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊ बनले असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत। म्हणजे नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर म्हणजे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटते। आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल, कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो कमी परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही।
आदिवासी भागांमधला अनुभव खूप तुम्हाला आहे. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात. अशा सामाजिक संस्था तर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी आहे देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीनं खूप वाईट स्थिती आहे. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची. अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछन आहे. किंवा प्रयत्न करायला पाहिजे. शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत? त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली, ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल. ते शिक्षणाचं आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते काही नाव कमावलं. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. ते संधी कोण देणार? ज्याच्याकडे आहेत, सुविधा आहेत, त्यांनीच त्या दिल्या तरच त्याच्यापर्यंत पोचते. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहे आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तिथे काम करत राहील तरच सगळ्यांचा फायदा होईल. बघा जी एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहता याकडे? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमच्या हॉस्पिटल झालो होतो तर तिथे याचं हे शब्दच नाही आहे. बरोबर आहे. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे. ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिली जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात. त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहे. ते हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते. म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्याने जर काही केलं नसेल प्रकार तर राग याचं काही कारण नाही. नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो. आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्याच्या काही गैरप्रकार जर नाही केले तर आपल्या पेशाला जे पूर्वीचा जे स्टेटस होती, डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे, ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो. थैंक यू. स्कूल के बच्चों में से 250 बच्चों ने इसके ऊपर पार्टिसिपेट किया है. ये बहुत प्रेरणादायक है कि किसी सेलिब्रिटी की अगर अपने को पेंटिंग करनी है तो बहुत आसान हो जाता है, मगर किसी सोशल एक्टिविस्ट की जो एकदम नक्सलाइट एरिया में, रूरल एरिया में काम कर रहे हैं, उनके ऊपर छायाचित्र करना, और बच्चों ने उसमें बहुत अच्छे से सहभाग लिया. 250 बच्चों ने सहभाग लिया. इसके लिए मैं सभी बच्चों का, उनके शिक्षकों का, स्कूल का और यहाँ पे आए हुए सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ. थैंक यू. सर, माशाल्लाह पूरे 2 साल हो चुके हैं. 2 साल में 10 रुपये में सेवा दे रही है. सब कैसा प्रतिसाद लोगों का मिल रहा है? देखिए, प्रतिसाद तो लोगों का बहुत अच्छा है. बहुत दूर दूर से लोग आते हैं. लोग खाली 10 रुपये के लिए नहीं आते. लोग इसके लिए आते हैं कि वहाँ पे डॉक्टरों की कोई दूसरी कट प्रैक्टिस नहीं चलती है. वहाँ पे इलाज जो होता है वो बहुत साफ तरीके से होता है. मैं किसी के बारे में बोलना नहीं चाहता हूँ, मगर जिस प्यार और ईमानदारी से डॉक्टर वहाँ पे काम करते हैं वो लोगों का प्रतिशत बहुत ही बढ़िया है. इसके लिए आप कभी भी आ सकते हैं, देख सकते हैं लोगों का प्रतिशत क्या है. थैंक यू वेरी मच. कैसा लगा कार्यक्रम? बहुत अच्छा कार्यक्रम है. मनराज प्रतिष्ठान के मनोज जी को मैं बहुत बहुत दिल से धन्यवाद देता हूँ. भगवान की कृपा उनके ऊपर हमेशा बनी रहे. माँ लक्ष्मी की कृपा, समाज में ऐसे ही काम करते रहें और हमेशा स्वस्थ रहें, मस्त रहें, व्यस्त रहें. तो ये थे बीजेपी के डैशिंग नेता. उन्होंने भी बहुत ही प्रशंसा की है मनोज नथानी जी की. आइए हम और भी लोगों से जानने का प्रयास करेंगे. ये हम जानने का प्रयास करेंगे. यहाँ पर अनिल गलगली जी भी यहाँ पर उपस्थित हुए हैं. हम उनसे भी जानने का प्रयास करेंगे. अनिल गलगली जी, आपका स्वागत है सर. क्या कहना चाहेंगे, क्या संदेशा देना चाहेंगे आज के कार्यक्रम का? मनराज प्रतिष्ठान के द्वितीय वर्धापन दिन पर
डॉक्टर प्रकाश आमटे, उनकी सौभाग्यवती मंदाकिनी आमटे जी ने कुर्ला की धरती पर उपस्थित रहकर एक प्रकार से मंदार प्रतिष्ठान के कार्यों को आशीर्वाद दिया है। पिछले 2 सालों से सफलतापूर्वक मनोज नाथानी के क्लिनिक चला रहे, सिर्फ 10 रुपये में लोगों को दवा और इलाज करवा रहे हैं। और जिस तरह से डॉक्टर आमटे जी ने बताया कि सामाजिकता के साथ आपको जिस तरह से आदिवासी हो, दलित पिछड़े हो, सभी लोगों की सेवा करनी है। और निश्चित तौर पर आमटे जी ने जो आज मार्गदर्शन किया है उसे मुंबई में जिस तरह से मनोज नाथानी यहाँ पर क्लिनिक चला रहे हैं, अन्य सारे NGO, अन्य सारी संस्थाएं भी उनका अनुकरण करती है, तो मुंबई में झोपड़पट्टी इलाकों में जो लोगों को स्वास्थ्य को लेकर जो समस्या है, शिक्षा को लेकर जो समस्या है, कहीं ना कहीं तो उसका निराकरण हो सकता है। बहुत ही बढ़िया जानकारी रखे हमारे मेट्रो दिनांक चैनल के माध्यम से अनिल गलगली जी ने। आइए हम और भी लोगों से जानने का प्रयास करेंगे। सर, क्या कहना चाहेंगे आज के इस कार्यक्रम के बारे में जो मनोज नाथानी जी ने इतना अच्छा कार्यक्रम सुंदर रखा है, क्या संदेशा देना चाहेंगे आम जनता को? मनराज प्रतिष्ठान हमेशा से समाज सेवा के क्षेत्र में, विशेष रूप से मेडिकल क्षेत्र में काम करता आया है। प्रत्येक रविवार को उनका अनावरत कोरोना से पहले से फ्री मेडिकल कैंप चल रहा है। और आज ये कुर्ला वासियों का बहुत बड़ा सौभाग्य है कि समाज सुधारक और समाज सेवक जो महाराष्ट्र नहीं और पूरे हिंदुस्तान में विख्यात हैं, बाबा आमटे और ताई के सुपुत्र ज्येष्ठ समाज सेवक और पद्मश्री से सम्मानित डॉक्टर प्रकाश आमटे जी और उनकी धर्मपत्नी सौ मंदाकिनी आमटे जी इस कार्यक्रम में आए। ये हम सब का सौभाग्य है कि इतनी बड़ी प्रेरणा शोध सत्कार मूर्ति मनराज प्रतिष्ठान के कार्यक्रम में आई। मैं उनका स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनका वंदन करता हूँ। तो ये थे अजय शुक्ला जी उर्फ गुरुजी नाम से जाने जाते हैं। इन्होंने बहुत ही अच्छी बातों को रखा है। तो आपने देखा हमारे मेट्रो चैनल के माध्यम से अपनी बातों को रखा। आज के लिए बस इतना ही। हमारे स्विगी कैमरामैन ओम प्रकाश के साथ सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। कुर्ला वेस्ट कच्ची हॉल, मुंबई।